आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन। उल्हासनगर कॅम्प नंबर 2 गजानन आर्केट मधील हेच ते दालन। गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण। पैठणी, कांजीवरम, बनारसी, पेशवाई, फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा, सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख। लग्नसराई असो व खास प्रसंग, साड्या, कुर्ती, घागरे, लग्नाचा बस्ता सगळं काही एकाच छताखाली, तेही होलसेल भावात। फक्त साड्याच नाहीत, शर्ट पीस, पॅन्ट पीस, टॉवेल, टोपी, शाल, आहेराचे भरपूर पर्याय फक्त 100 रुपयापासून 20 ते 25 हजार पर्यंत। तर मग वाट कसली पाहताय, जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला। कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज अंबरनाथ शहरातील विकास कामांची पाहणी केली। शिवमंदिर परिसर, अटल उद्यान, नाट्यगृह अशा शहरातील प्रमुख प्रकल्पांना भेट देत त्यांनी स्थानिकांशीही संवाद साधलाय। तसंच काम वेगानं पूर्ण करण्याचे आदेश दिले। अंबरनाथ शहरातील सर्कस ग्राउंडवर नव्याने उभारण्यात आलेल्या नाट्यगृहाचं काम आता जवळपास पूर्ण झालं असून येत्या काही दिवसात त्याचं लोकार्पण होणार आहे। त्या दृष्टिकोनातून नाट्यगृहातील सर्व सोयीसुविधांची शिंदे यांनी स्वतः पाहणी केली। यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर, मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। प्राचीन शिवमंदिराच्या कॉरिडॉरचं काम पूर्ण झाल्यानंतर मोठ्या संख्येने भाविक इथे भेट देतील असा विश्वास या प्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला। कधी होईल? आज अंबरनाथमध्ये विविध जे वास्तू आहेत त्यांची पाहणी इथे करण्यात आली। सर्वप्रथम अंबरनाथचं शिवमंदिराचा परिसर चांगल्या प्रकारचं काम जे आहे ते तिकडे चालू आहे। घाटाचं काम मला वाटतं एक 80% पूर्ण झालेलं आहे। त्याचबरोबर एक मोठी वास्तू पार्किंग प्लाझा असेल, त्याचबरोबर तिथे लोकांना राहण्यासाठी भक्त निवास असेल, त्याचं पण काम जे आहे हे मोठ्या गतीने चालू आहे। अंबरनाथला येत्या काही महिन्यांमध्ये एक मोठा अंबरनाथचा सुशोभित असा कॉम्प्लेक्स बघायला मिळेल। जसं बाकी मंदिरात गेल्यानंतर एक मोठं कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायला मिळतं, तसं मोठा कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायला मिळेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहे ते अंबरनाथमध्ये शिवमंदिर बघण्यासाठी येतील। त्याचबरोबर अंबरनाथमधील हे नाट्यगृह, ज्याची मागणी गेले अनेक वर्ष होत होती, आज हे नाट्यगृहाचं काम 95% जे आहे पूर्ण झालेलं आहे। काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण होऊन या नाट्यगृहाचं ओपनिंग जे आहे हे या ठिकाणी होईल। त्याचबरोबर अंबरनाथमधलं इंडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल, त्याची देखील पाहणी जी आहे ही आता करणार आहोत आणि त्याचं देखील काम जे आहे हे मोठ्या गतीने चालू आहे। म्हणजे अंबरनाथमध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, इंडोर आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम, त्याचबरोबर अटल उद्यानला गेलो, तिथे देखील पैसे मंजूर झाले, त्याचं देखील काम आता उद्यापासून जे आहे हे सुरुवात होईल। नाट्यगृहाचं काम संपेल। म्हणजे अंबरनाथमध्ये या सगळ्या लोकोपयोगी वास्तू याच्या अगोदर देखील मोठी कामं जी आहे ती अंबरनाथमध्ये झालेली आहे। मेडिकल कॉलेजचा विषय असेल, त्याचबरोबर CC कॉन्क्रीटचे रस्ते असतील, त्याचबरोबर अभ्यासिका असेल, त्याचबरोबर अंबरनाथला एक ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पूल याचा देखील TS झालेला आहे। त्याचबरोबर अनेक अशा वास्तू ज्या आहेत अंबरनाथमध्ये आपण करण्याचा प्रयत्न जो आहे तो करतो आहे आणि मला खूप आनंद आहे की अंबरनाथमधील पहिली घंटा जी आहे ही काही दिवसांमध्ये जे आहे ते अंबरनाथकरांना ऐकू येईल या नाट्यगृहाच्या माध्यमाने। मंदिरचा परिसर जो आहे हाच आपण पाहिला असेल की त्याच्यामध्ये विविध अडथळे होते, लँड ॲक्विजिशनपासून त्याचबरोबर ASIची परमिशन घेण्यापर्यंत, कारण की हा सगळा जो परिसर आहे ASIच्या अंडरमध्ये, मंदिर ASIच्या अंडरमध्ये, तिथे काय करायचं असेल तर ASI प्रत्येक बारीक सारीक गोष्टीसाठी ASIची परमिशन घ्यावी लागते। पण आज बहुतेक परमिशन जे आहेत ते आपल्याला मिळाल्या आहेत आणि त्याचबरोबर काम देखील मोठ्या गतीने चालू आहे। तर मला वाटतं आता हा प्रोजेक्ट जो आहे तो एक अराउंड 200 कोटीचा आहे। अजून त्याला पैसे जे आहेत ते लागणार आहेत। आज देखील मी पाहणी केली तेव्हा काही सजेशन्स जे आहेत ते तिथे सूचना केलेल्या आहेत। तर एकंदरीत अजून 1 वर्ष 1-1.5 वर्ष आपण घेऊन चला की अंबरनाथच्या पूर्ण परिसराला, म्हणजे आत्ता 6-7 एकरचा परिसर आहे, भविष्यामध्ये हा 10-15 एकरचा परिसर करण्याचा आपल्या योजना आहे। तिकडची आजूबाजूची झोपडपट्टीची आहे त्याचं देखील पुनर्वसन प्रकाशनगरचं असेल ते देखील आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे। आजच मी आसिम गुप्ताजींशी पण बोललो, जे UDचे सेक्रेटरी आहेत, की लोकांना SRAमध्ये न जाता जर सरकारने जसं रमाबाई नगरमध्ये रिडेव्हलपमेंट केली
स्वतः MMRDAने त्याच्यामध्ये पैसे खर्च करून जशी BDD चाळ केली, तसंच प्रकाशनगरसाठी एक वेगळी जर योजना आणली आणि सरकारने पूर्णपणे जबाबदारी घेतली त्याची, तर प्रकाशनगरच्या झोपडीधारकांना कुठेही जायला लागणार नाही. त्यांना तिथल्या तिथेच जे आहे हे त्यांची हक्काची घरं जी आहे ती मिळतील. तर तसा देखील आमचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे. प्रकाशनगरचा सर्वे देखील झालेला आहे. एक भव्य दिव्य वास्तू अंबरनाथच्या शिवमंदिराच्या रूपाने आपल्या या शहराला मिळेल. नाही, आत्ता आपण एक मोठी शाळा आता अंबरनाथमध्ये आपण पाहिली असेल की एक मोठी शाळा जी आहे ती शिवगंगानगरला मोठी शाळा आपल्याला पाहायला मिळाली. एक चांगली वास्तू जी आहे, आदर्श वास्तू, आदर्श शाळा आपण त्याला म्हणू शकतो की एवढी मोठी. आणि कैलाशनगरला देखील जे आहे हे शाळेचं काम चालू आहे. तर सगळीकडे जे आहे हे डेव्हलपमेंटचं काम जे आहे ते आपण करतो. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या AVD न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर.